श्री रविवार दिनांक 7/25 रोजी या ठिकाणी नागाले महाराजांचं श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्तानं दुसऱ्या असं कीर्तन झालं. स्वागत अभिनंदन. त्याचप्रमाणे आज सोमवार दिनांक 7/25 रोजी भैरवनाथ देवेश्वरी देवाचं लग्न सायंकाळी 7 वाजता म्हणजे आता होणार आहे. तसेच रात्री भैरवनाथ देवाचा ठरलेला मिरवणूक रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत चालणार आहे. आपल्या गावामध्ये पाठीमागच्या वर्षी जवळपास 28-30 गावं वेळोवेळी त्यांचं पोलीस अधिकाऱ्यांना काही सूचना केलेल्या आहेत की काही लोक सांगत झालेल्या कार्यक्रमामध्ये तो मुद्दाम करत असताना घेतात आणि त्यांच्याबरोबर भंग होण्याचा प्रयत्न होतो. आपलं तुमचं आमचं सगळ्यांचं देवस्थानचं जाणून आहे. मी नेहमी म्हणतो आपण फक्त निमित्त असतो पण एवढं काहीतरी आपण करून लोक तुला आवाज सुद्धा करतो. काळजी घ्या सगळ्यांनी आणि याचा सर्व कार्यक्रम शासनाने पार पडतील अशा पद्धतीने खबर लावली. सर्वांना का हे पहा मंगल असताना ह्या 5 होणार आहे. 5 म्हणजे महत्वाची सूचना अशी आहे की आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आपण इथं बांधत आहोत आणि ते मंदिर बांधत असताना हे लोकपरंपरेचं मंदिर बांधत आहोत आणि शिवाजी महाराजांचा पुतळा हा पूर्णपणे शासनाच्या सर्व परवानगी घेऊन आपण त्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करणार आहोत. आता मेघरवणीचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. ज्या कोणाला या मेघरवणीसाठी आर्थिक मदत करायची आहे त्यांनी दीपक जगताप यांच्याशी संपर्क साधून सरळ हाताने या मेघरवणीसाठी आपण मदत करावी अशी नम्र विनंती. काकांना मंगलाचरणा त्यांना म्हणायचे आहे त्यांनी जरा पुढे येऊन बघा म्हणजे काय होईल शिवाजी महाराजांचा टिटवाळा बसवण्याबाबतीत आपण आपल्या उलट पालट झाले का बघा. ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जमलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करून श्री भैरवनाथ आणि श्री जोगेश्वरी यांच्या शाही विमाप्रभो निर्विघ्नं कुरुमे देवो सर्वकार्येषु सर्वदा शुभमंगल शिवतनयवरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुरामहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममालाभ्याग्रनवोदनं च महर्देव्यासं श्रीगणेशं नमामि. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं
संस्थितो गणपती तुझ्या सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान गंगा सरस्वती
या ठिकाणी गावच्या यात्रा कमिटीच्या वतीनं आणि गावचे यात्रा कमिटीतील सदस्य मुकदम सुनील बापू यांच्या हस्ते फळाचे पूजन झालेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या पैलवानांना ज्या ढाली देण्यात येणार आहेत त्याचंही या ठिकाणी लोकांना दाखवण्यात आलेलं आहे। चालू करा कमिटी आयोजित केलेली आहे। आता माझ्या माहितीप्रमाणे कुस्ती कमिटीतील सर्व सदस्य तुम्ही आता फळामध्ये आहातच, तर या ठिकाणी ॲडव्होकेट पंकज साळुंके, वकील शंकरराव साळुंके, राहुल गायकवाड, सुभाष साळुंके, एकनाथ जाधव तात्या, बापू गायकवाड, नितीन जगताप, आपण फळाचं नियोजन करत असताना यावर्षी फळाचं थोडस सुधारित पद्धतीचं नियोजन पाडवा मीटिंग मध्ये एकत्रितपणाने एकत्र येऊन एकांच्या विचाराने या ठिकाणी नामांकित निकाली कुस्त्यांचं जंगी जोड मैदान अशा पद्धतीनं नियोजन केलं गेलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी आजपर्यंत कधीही नव्हतं अशा पद्धतीचं बैठक व्यवस्थाही केलेली आहे। तर फळाचं श्रीफळ वाढवून या ठिकाणी पूजन झालेलं आहे। कमिटीतील सदस्य पंच यांनी लहान मुलांच्या कुस्त्या लावून घ्यायच्यात। लहान मुलांनी असं या साईडने इकडे यायचंय आतमध्ये। त्यानंतर आपलं बॅनर बोर्ड आहे त्याच्यावर स्पष्ट नमूद केलेलं आहे ठरवलेल्या कुस्त्या शिवाय इतर कुस्त्या आमच्या गावच्या निर्णयानुसार लावल्या जाणार नाहीत, कृपया क्षमस्व आणि नोंद घ्यावी। तर लहान मुलांच्या कुस्त्याचं सुरुवात करावी। या सगळ्याच लहान मुलांनी इकडे यायचंय माझ्यापाशी। हे पहा बाहेर थांबा कुस्ती अहो ते हे यशोधन मोठे थांबा जरा, लगेच मी थांबा म्हटलं नाही तर यात्रा कमिटीच्या वतीने पंचांनी आत यावं। पंच कुठे आहेत? कुस्ती लावणार पंच कुठे आहेत? ऐका, बाळकृष्ण खोपडे त्यांना आखाड्यात घ्या कुस्ती लावायला। जाहिरातीचे पुरस्कृत आहे भीमराव चव्हाण। दादा तुम्ही बाहेर या, साईडला या की इकडं, तुमच्या कुस्तीच्या वेळेला जायचं। आली का? चला ठीक आहे, चला आयुष मार्गाची सोडवली का? आयुष मार्गाची का सोडवली जाणार नाही कुस्ती, निकाल लागणार। संस्कार जगताप आधी संस्कार आणि दोघांनाही 50-50 त्याला इकडे लाव रे, त्याला इकडे पाठवून दे। आणि संभाजी अण्णा साळुंके यांच्याकडून दोघांना 50-50 रुपये त्या पोराला बोलून आहे। तू काय कर, हे काय तू आता त्याला 100 आणि तुला 100 घ्यायचं। चला त्या ते
आयुष वर्गाचे कानवडे हातवर करा आणि त्याला सांगायला पाठव मला मिळाले म्हणून. आणि संस्कार जगताप बहादे गावचा पैलवान आला बघा. एकच मिनिट मी देतो तुम्हाला. झालं बस. आता या ठिकाणी आयुष मर्गजे कानवडी आणि आयुष वर्गाचे आणि संस्कार जगताप अशी कुस्ती आहे. बहादेगावचा तुमच्याच भीमरावचा संस्कार जगताप. हा संस्कार जगताप बहादेगावचा पट्टा बघा. मैदान घेतल्यामुळे बहादेगावात एक छोटी पैलवान आता तयार व्हायला लागलेले आहे. भीमराव चव्हाण आपण एक काळ गाजवलाय कुस्ती क्षेत्रामध्ये. आज आमच्या सरांनी मी नाही आणि प्रथमच गॅलरीची बैठक व्यवस्था हा पुरस्कृत कुस्ती येते. सार्थक दिघे पुणे कोणी लावली या किशोर साळुंके उर्फ बंडा साळुंकेचे 1000 वैयक्तिक. आत्ताच्या पैलवानाला 50 रुपये अमोल मांढरे यांच्याकडून बक्षीस देण्यात आलेलं आहे. 41 या दोघांना 50 रुपये कुमारदा त्यांच्याकडून बक्षीस दिलेलं आहे. दिलीप तिनकरराव जगताप कुस्ती घ्या पुढची. संभाव जगताप आणि विराज शिरगावकर वा कुस्त्या बघू द्या. सुंदर ब्रिज केलंय. झाले अरे वा सार्थक दिघे विजय झाला बघा. झालेली कुस्ती बरं का. उलटी उडी 42 नंबर अमोल मांढरे यांच्याकडून या आत्ताच्या पैलवान कोणचं पैलवान सार्थक दिघे. चला या. हे पहा लहान मुलांची कुस्ती अतिशय उत्कृष्ट. आता ती वयाने लहान आहेत पण कुस्ती छान करतायत. आता पंच म्हणतात तर 16 पंचांना आवडली कुस्ती ती. थांबा आता तुम्ही अमित पाडळे आणि सायरंग पार्टी ही कुस्ती दोंडीबा रावबा कुंटे पुरस्कृत इनाम 1000. वा अमित पाडळे लावून. हे पहा आताच्या दोन्ही पैलवानांना पाहुणे अमोल मांढरे यांच्याकडून 50 रुपये. हे बाळासर संस्कार जाधव कवठे आणि इकडे पोरांनो संभाजी साळुंके यांच्याकडून दोन्ही मुलांना 50 रुपये. रामतात्या गायकवाड यांच्याकडून 50 रुपये दोन्ही मुलांना. विनय कुंटे यांच्याकडून स्वराज वर्गाचे या दोन्ही मुलांना 50 रुपये. हे इकडे हे बघा पलीकडच्या कांतीलाल तुकाराम कदम 35 नंबर घ्या इनाम 1000. चला दक्ष गायकवाड स्वराज वर्गाचे कांतीलाल तुकाराम माणिक लक्ष्मण साळुंके यांच्याकडून दोन्ही पैलवानांना 50 रुपये बक्षीस आलेले आहेत. वा बक्षिसाचा पाऊस पडेल. धनाजी दिनकरराव साळुंके धनाजी अप्पा यांच्याकडून दोघांना 50 घ्यायचं काय. दक्ष गायकवाड ठीक आहे. कांतीलाल तुकाराम कदम आलेत का. कांतीलाल तुकाराम कदम पैलवान कांतीलाल तुकाराम कदम किती नंबरची कुस्ती 35 नंबर. ओके. अर्णव काशीद जगलवाडी विरुद्ध स्वराज मर्गजे कानवडी 1000 रुपयाची कुस्ती. कांतीलाल तुकाराम कदम यांचं सौजन्य. चला आभास करा पुढे या. थोडं थांबता का. ही पहिली कुस्ती बघू द्या कुस्ती जरा साईडला व्हा जरा तुम्ही पैलवान आणि आप्पा. थांबा बसा खाली. कदम आप्पा तुम्ही पण बसा मांडी घालून खाली. बसा मांडी घालून. बाळू मांढरे आर्यन मर्गजे
हे पहा अजून बैठक व्यवस्थेत काही ठिकाणी बसायला जागा आहेत. कृपया आपण बसून या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता. झाले छान झाली कुस्ती. आता ही कुस्ती घ्या. हे बा या दोघं पहिलवान इकडे या. अजून पुढची रवींद्र गव्हाणे, विरोध शिवतरे, चला आतमध्ये. 38 नंबर घ्या बाळासाहेब जगन्नाथ ठोंबरे. 38 नंबर बाळासाहेब जगन्नाथ ठोंबरे. आयान पठाण मिरजेवाडी विरुद्ध सोहम निगडे भोंगवली. 38 नंबरची कुस्ती. 1000 रुपये सौजन्य बाळासो ठोंबरे यांच्याकडून. ठोंबरे नसतील तर घ्या ना कोणतरी तुम्ही कमिटीत. तुम्ही आहेत आणि एकानेच जायचं नाही, जरा आलटून पलटून चला. शबास. ज्यांनी कुस्त्या आयोजित केलेल्या आहेत सौजन्य आहे त्यांनी कृपया फडाच्या गेट पाशी थांबा. तुम्हाला हुडकाय नको लागायला. शंभू धनावडे, अनिरुद्ध बागल, शंभू धनावडे आहे. चला 32 नंबर विक्रम दक्षिण साळुंके. 2000ची आता कुस्ती सुरू होईल आणि ही कुस्ती लागते किती नंबर कुस्ती? 38 नंबर बाळासाहेब जगन्नाथ ठोंबरे. हा अयान पठाण मिरजेवाडी सोहम निगडे बोंगवली. चला दोन्ही कुस्ती चालू द्यात. दोन्ही कुस्त्याला तुमचे पंच तिथे उपस्थित असू द्या. चला विक्रम दक्षिण साळुंके आलेत का? विक्रम दक्षिण साळुंके कुस्ती लावण्यासाठी या. इनाम 2000. शंभू धनवडे कनेरी. चला प्रतीक पांढरे, संस्कार जाधव, प्रतीक मोरे, खंडू पांढरे, दिगंबर पाटणे, साहिल माने, रुद्रनील मोकाची विंग, करण कसोडे लिंबाचीवाडी, बाळा ठोंबरे वाई, भैया सेंडगे लोणार, स्वराज धनावडे मुकुंद व्यायाम शाळा पुणे, अथर्व जाधव शिरवार, जीवन शेळके लोणार, किसान खरातवाई, यश सरास हातवे, प्रज्वल गायकवाड लोहम, पृथ्वीराज भोसले बोंगवली, दादा कत्रे लोणार. आता एवढे पुकारल्यात बघा 23 नंबर पर्यंत. प्रणव जाधव आते, अनिल देवे गाडगेवाडी कपडे काढून या. साईराज भोसले बोंगवली, ओंकार मर्गजे कानवडी. 500 रुपये द्या. शंभू धनवडे 32 नंबर विक्रम दक्षिण साळुंके. वा कुस्ती निकाली समर्थ कुस्तीकराची समर्थ आणि विशाल ठोंबरे. काळ्या चेटीतला समर्थ लिमान विशाल ठोंबरे, तपकिरी चिठीतला. चला संस्कार जाधव कर्णवडी, संस्कार जाधव आहे का कुठे? प्रतीक पांढरे, प्रशांत सीताराम खुंटे. चला प्रशांत सीताराम खुंटे या. 2000 इनाम. जरा साईडला चला कुस्ती पाहू द्या. आता 2-2 कुस्त्या कंटिन्यू चालणार आहेत. थांबा 2 खंडू पांढरे पहिला पुकार, खंडू पांढरे दुसरा पुकार, खंडू पांढरे तिसरा पुकार. या दोन्ही कुस्त्यांना उपसरपंच संतोष तानाजीराव साळुंके यांच्याकडून या दोन्ही कुस्त्यांना 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. बघा पैलवान कुस्ती करा, बक्षिसाचा पाऊस पडेल. बादी ग्रामस्थ कमिटीचं सुंदर आयोजन, अनेक पुरस्कृत मंडळींना. आणि शेवटची कुस्ती मानाची चांदीची गदा, इनाम 51,000. हे पहा 36 नंबरची कुस्ती का आलेली नाही बघा. सौजन्य संस्कार जाधव कवठे येतोय. थांबा सारंगोडे शिरवळ. आता शिरवळची पोरं
आलेले नाहीत काही पोरं. येतोय संस्कार जाधव त्या भांड्यांना फोन लावा शिरवळच्या. चला पुढच्या 2 कुस्त्या हातात घ्या तुमच्या. आल्यात एक जोड आली या. संस्कार जाधव हातवर करा. हा आणि प्रतीक पांढरे प्रशांत सीताराम खुंटे ते बी तयार आहेत. निकाली ना शबाज टाळ्या वाजवाचा मंडळी. पैलवान म्हणला 2 मिनिटात निकाली. 2 मिनिटं द्या बघूया ही हिंमत ही शेर हिंमत. वा रे वा शेर हिंमतच पाहिजे. सलामी झडली रक्षवाडी आणि घोराचा गोठा आहे वडिलांचा. आई वडील इतके कष्ट करतात परंतु पोरांना नाव काढलं. सत्काराला गेला ना तर लाख लाख रुपये पुण्या साईडला मिळतात. वा शबास निकाली कुस्ती. वा 2 मिनिटं लावल्यात का कोणी नसत्या लावली. आता अंदाजेच आपण म्हणूया बरोबर का नाही. चला शेवटचं 1 मिनिट ना. हा वा चला 1 मिनिट लाख मोलाचं 1 मिनिट. चला सुमित आणि सुमोशी पैलवान तुषार सुमोशी 51,000 गदा ढाल एवढं बक्षीस आहे. किती आखाडा सुंदर झाला. कमिटीवरती निश्चित समाधान आहे. म्हणून बनी तो चेतवाबारे चेतवेताची चेत होतो केल्याने हो तयारी आधी केल्याची पाहिजे. कोण पुषा शक्ताला रोगीचे बराडी दिसे कळा नाही कांती नाही शक्ती बुद्धी दुरावली दास म्हणे ऐशे करा सदा मारुती हृदय धरा. हनुमानाची भक्ती आणि हीच शक्ती हीच गरणी हीच दारी. सुमेध वर्गजे भैरवनाथ केसरीचा मानकरी आताचे सांड करून चितकटीनं विजय मिळवला. वा अजून मैदान आहेत. पैसे शिरवळ आहे बरीच मैदान आहे. काळाचं वडगाव आहे नायगाव आहे आणि नंतर आसवली खंडाळा बावडा बरीच आहेत तालुक्यातली मैदानं. अक्षय तृतीयाला जवळजवळ यात्रा संपत असतात. ठराविक आपल्या यात्रा राहतात. पाडव्यापासून अक्षय तृतीयापर्यंत रोज मैदान. चला कुस्ती करायची पडझड होत असते. अरे बचेंगे तब्यावर लढेंगे. 14 जानेवारी 1761 पानिपतचा रणसंग्राम. महाराष्ट्रात एकही घर असं नव्हतं. आता तुम्ही म्हणाल आमचं कोण गेलं होतं का. आता 250 वर्ष होऊन गेली. खापर पंजोबाचं नाव सांगेल का कोणी इथं सांगेल का. खापर पंजोबा आपले कोण होते नाव माहिती कोण सांगेल का. आता तेवढं विचारलं तो 250 वर्षाचा इतिहास आपले गेले होते का नव्हते. 3 लाख मराठा पानिपतचा रणसंग्राम. तिथं दत्ताजी शिंदे इब्राहिमनं विचारलं क्यों सरदार लढोगे का. अरे बचेंगे तो ब्यावर जखमी झाला होता. वार झाली होती अंगावरती रक्तबंबाळ शरीर झालेलं. क्यों पटेल पटेल म्हणला क्यों पटेल अभी लढोगे. अरे बचेंगे तो ब्यावर लढेंगे. कुस्ती म्हणल्यावर पडझड होणार जखमा होणार लागणार हातापायाला. चला ऐका तुषार थांबा. पहिला पॉइंट घेईल तो पूर्ण ताबा पूर्ण ताबा. हा सुमित निकाली पाहिजे. पॉइंट वर घ्या वेळ झालेला आहे. पहिला पॉइंट दोघांची तयारी आहे ना. काय काय पहिला जाऊ. चला गदा ढाल जिंकायची. 2 मिनिटात पॉइंट ना. निकाली ना शबाज टाळ्या वाजवाचा मंडळी. पैलवान म्हणला 2 मिनिटात निकाली. 2 मिनिटं द्या बघूया ही हिंमत ही शेर हिंमत. वा रे वा शेर हिंमतच पाहिजे. सलामी झडली माळे मर्दाला मर्द भिडला नजरेला नजर भिडली. वा लक्षावरती लक्ष आणि मनगटाला मनगट भिडलं. 2 मिनिटात निकाली. बघा 6 सेकंदात कुस्ती होती. 6 सेकंदात होते. शिवराज रक्षानं दोन्ही वेळेस मी फायनलला होतो निवेदन करायला.
जरा 10 गुण घेतले. 1 मिनिटाच्या आत थार गाड्या 2 वेळा मिळवल्या. गरीब राक्षेवाडीला मी मागच्याच आठवड्यात होतो. राक्षेवाडी आणि घोराचा गोठा आहे वडिलांचा. आई वडील इतके कष्ट करतात परंतु पोरांना नाव काढलं. सत्काराला गेला ना तर लाख रुपये पुण्या साईडला मिळतात. वा शबास. निकाली कुस्ती. वा 2 मिनिटं लावल्यात का कोणी? रस्त्याला लावली. आता अंदाजेच आपण म्हणूया बरोबर का नाही? चला शेवटचं 1 मिनिट ना. हा वा चला 1 मिनिट. लाख मोलाचं 1 मिनिट. चला सुमित आणि समोशी पैलवान तुषार समोशी 51,000 गदा ढाल एवढं बक्षीस आहे. किती आखाडा सुंदर झाला. कमिटीवरती निश्चित समाधान आहे. म्हणून वणी तो चेतवाबारे चेतवेताची चेत होतो केले नाही हो तयारी आधी केल्याची पाहिजे. कोण पुषा शक्ताला रोगीचे बराडी दिसे कळा नाही कांती नाही शक्ती बुद्धी दुरावली दास म्हणे ऐशे करा सदा मारुती हृदय धरा. हनुमानाची भक्ती आणि हीच शक्ती हीच गरणी हीच दारी. ओ सुमेध वर्गजे भैरवनाथ केसरीचा मानकरी हाताचे सांड करून चितकटीनं विजय मिळवला. वा